हाय हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण माहिती बघणार आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर यावर्षी 20 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. या दिवशी स्वामींचे स्मरण करून सेवा आणि भक्ती केल्याने जीवनातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन हा दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानला जाणाऱ्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याचा पवित्र सोहळा आहे. हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजेच मार्च किंवा एप्रिलमध्ये साजरा केला जातो. 1856 मध्ये स्वामीजी अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात पहिल्यांदा लोकांसाठी प्रकट झाले, म्हणून हा दिवस भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे दिव्य अवतार. स्वामी समर्थांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जाते. अक्कलकोट आगमन चैत्र शुद्ध द्वितीय शके 1778 सुमारे 1856 रोजी स्वामीजी पहिल्यांदा अक्कलकोट नगरीत प्रकट झाले. त्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस आपण साजरा केला जातो. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन स्वामींचे भक्तांना संकटात आधार देतात. चैत्र नवरात्रीचा काळ हा दिवस चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला येतो, त्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच आहे. प्रकट दिनाच्या दिवशी विशेष अशा पूजा सेवा उपाय केले जातात. या दिवशी स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमेला अभिषेक करून विधिवत पूजा केली जाते. नामस्मरण केले जाते. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जास्तीत जास्त जप केला जातो. अन्नदान केले जाते. भक्तांद्वारे अन्नदान आणि गरजूंची मदत केली जाते. तसेच पालखी सोहळा अक्कलकोट तसे विविध स्वामी समर्थ केंद्रांमध्ये या दिवशी पालखी आणि कीर्तन सोहळे आयोजित केले जातात. या दिवशी सगळे स्वामी भक्त श्री स्वामीचरित्र सारामृताचे पठण करतात. 21 दिवसांची किंवा 7 दिवसांची सेवा स्वामींच्या चरणी प्रार्थना करून रुजू केली जाते. तसेच तारक मंत्राचे देखील 11 किंवा 21 वेळा पठण करणे शुभ मानले जाते. ग्रंथ वाचन म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय वाचन किंवा 1, 2 किंवा 21वा अध्याय वाचून स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो. तर बघा, आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे. आणि तुम्हाला जर सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी देखील चालणार आहे. रोज तुम्ही या दिवसापासून रोज 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे आणि 11 माळी जप करू शकता. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही फक्त 11 माळी जप केला तरी चालेल. तेही शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ जप करू शकता. ते सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. तसंच या निमित्ताने मी तुम्हाला एक छोटा छान आणि सुंदर असा उपाय सांगते. तो म्हणजे बघा, रोज एक उदबत्ती लावायची आणि ती उदबत्ती पूर्ण संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुमचे 90% अडीअडचणी दूर होतील. आणि ती उदबत्ती जेव्हा संपणार तर ती संपल्याच्या नंतर त्यातून थोडीशी रक्षा घ्यायची, म्हणजे ती उदी पाण्यात टाकून जर तुम्ही पिले तर तुमचे काही असाध्य आजार असतील तर ते आजार बरे होतात आणि तुमची कामेही मार्गी लागतात. तर तुम्ही हा छोटासा छानसा उपाय करून बघा. तुम्ही प्रकट दिनापासून सुरुवात करा. तुम्ही 11 दिवस 21 दिवस हा करा आणि तुम्हाला अनुभव हा नक्की येईल. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक कमेंट मला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देतो, म्हणून व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. काही नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ एवढं तरी नक्की लिहा. या नोटवर मी सारिका तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.